अंकु बघ ना, हा माझा सगळ्यात आवडता कप होता आणि आजच याला तडा गेलाय ग. आता हा फेकून द्यायला लागेल. किती खराब दिसतोय तो. अगं स्वीटू, जापानी लोक असते ना, तर त्यांनी याला कधी फेकलंच नसतं. उलट त्यांनी सोन्याने हा तडा सांडला असता आणि आधीपेक्षा जास्त सुंदर बनवला असता. त्यालाच म्हणतात वाबी आणि साबी. तुलाही सांगते आणि आपल्या लायब्ररी गप्पाच्या प्रेक्षकांना सांगते की संकटामध्ये तुटायचं नसतं, तर अजून कसं फुलायचं असतं ते. फुटलेल्या गोष्टी कशा सुंदर दिसू शकतात आणि आपल्या आयुष्याशी त्याचा काय संबंध आहे? अगं खूप मोठा संबंध आहे. एकीकडे सांगते की आयुष्य म्हणजे फक्त सुख नसतं. कधी कधी संकटही येतात. आपणही मनातून फुटतो. पण रेझिलियन्स म्हणजे काय? तर संकटात तुटून न पडता परिस्थितीनुसार स्वतःला वाकवणं आणि पुन्हा उभं राहणं. म्हणजे संकटात खचायचं नाही. पण मगाशी तू त्या कपाबद्दल काहीतरी वाबी-साबी म्हणत होतीस. ते नेमकं काय? जसं मोठं वादळ आलं की मोठा ताठ वृक्ष उन्मळून पडतो, पण लवचिक बांबू मात्र फक्त वाकतो आणि वादळ गेल्यावरती पुन्हा दिमाखात उभा राहतो. वा, म्हणजे अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून अधिक मजबूत व्हायचंय ते. यालाच तू नेहमी अँटी फर्जिलिटी म्हणतेस ना. वाबीसाबी म्हणजे अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधण्याची कला. जापानी लोक मानतात की या जगामध्ये कोणतीहीच गोष्ट परफेक्ट नसते. जुन्या झालेल्या किंवा तडा गेलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा इतिहास असतो. आपण कसं आपल्या चुकांना, आपल्या अपयशांना आपण घाबरतो. पण वाबीसाबी शिकवते की तुमच्या आयुष्यातले काही चट्टे आणि तुमचे अनुभवच तुम्हाला खरं तर अधिक सुंदर बनवतात. किती पॉझिटिव्ह विचार आहे का? मग मित्रांनो, तुमच्या आयुष्यातली अशी कोणती एखादी चूक किंवा संकट आहे ज्याने तुम्हाला आज खंबीर बनवलंय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अगदी बरोबर. अशी गोष्ट जी धक्क्याने तुटत नाही, पण उलट अजून मजबूत होते. आयुष्य परफेक्ट नसलं तरी चालेल, पण ते अर्थपूर्ण असायला हवं. म्हणूनच प्रत्येक संकटाकडे स्वतःला घडवण्याची संधी म्हणून बघा. आणि आता आपण आलो आहोत एकीकाईच्या शेवटच्या टप्प्यावर. आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की या प्रवासाचा अर्थ म्हणजेच इकिगाईचे 10 सुवर्ण नियम. इकिगाईच्या या रंजक प्रवासासाठी लायब्ररी गप्पाला लाईक, फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब सुद्धा करा.